तुकाराम मुंडेंच्या एफडीएनं आता मोर्चा वळवलाय ते बनावट आणि नियमबाह्य सौंदर्य उत्पादनांवर। मुंबईत नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आणि यात 5,16,000 रुपयांच्या कच्च्या मालासह सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आलाय। पण हे फक्त हिमनगाचं टोक आहे। या कारवाईतून काय उघड झालंय आणि तुमच्यासाठी यात नेमका धोका काय आहे, जाणून घेऊयात सविस्तर। तर महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांवर कारवाईचा धडाका लावल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं सौंदर्य प्रसाधनांच्या बाजाराला लक्ष केलंय। नुकत्याच झालेल्या धडक कारवाईत मुंबईत जवळपास 5.25 लाख रुपयांहून अधिक किमतीची सौंदर्य प्रसाधनं, कच्चा माल आणि उत्पादन उपकरणं ही जप्त करण्यात आली आहेत। ही कारवाई प्रामुख्याने मुंबईतील 2 प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे। पहिले ठिकाण हे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील ब्युटी सेंटर या दुकानावर छापा टाकण्यात आला। इथं अधिकाऱ्यांना अशी माहिती मिळाली, अशी उत्पादनं मिळाली ज्यांच्यावर दिशाभूल करणारे दावे करण्यात आलेले। यात स्तन वाढ, नितंब वाढ, वजन कमी करणं आणि त्वचा उजळवण्यासारखे दावे करणाऱ्या एसेन्शियल्स ऑइल ब्लेंड्सचा समावेश होता। विशेष म्हणजे या उत्पादनांवर आवश्यक असलेला बॅच क्रमांक, उत्पादन परवाना क्रमांक आणि उत्पादकाची माहिती ही अपुरी किंवा चुकीची होती। या ठिकाणी 1,20,000 रुपयांचा साठा हा त्याच वेळी जप्त करण्यात आला। दुसरी कारवाई ही मुंबईतल्या कांदिवली वेस्ट इथं मे रेडियंट क्रिएशन्स या संस्थेवर करण्यात आली। इथं तर परवान्याशिवाय औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन सुरू असल्याचं उघड झालं। अधिकाऱ्यांनी इथं तयार उत्पादनांसह कच्चा माल आणि उत्पादन प्रक्रियेसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री असा तब्बल 3,96,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यात त्वचेच्या अलर्जीसाठी वापरण्यात येणारे क्रीम्स आणि अँटीफंगल क्रीम्स सारख्या औषधांचा सुद्धा इथं समावेश होता। आता ही केवळ मुंबईपुरती मर्यादित कारवाई नाहीये। अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभर ही मोहीम तीव्र केली आहे। मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील कराड इथं केलेल्या छाप्यांमध्ये एकूण 34,61,000 रुपयांहून अधिक किमतीची बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा हा जप्त करण्यात आलाय। कराडमध्ये एका मोठ्या आस्थापनेवर छापा टाकून 29,45,000 रुपयांचा साठा प्रतिबंधित करण्यात आला, कारण अनेक उत्पादनांवर आतल्या बाटल्यांवर आवश्यक ती माहिती नव्हती। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलंय की सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारांच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण म्हणजेच झिरो टॉलरन्स पॉलिसी ही अवलंबली जाईल। ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या किंवा विनापरवाना उत्पादन करणं, साठवणं किंवा विकणं यातल्या कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतलं जाणार नाही। पण आता प्रश्न असा आहे की ही बनावट सौंदर्य प्रसाधनं तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहेत। तर तज्ज्ञांनुसार अशा अनियंत्रित उत्पादनांमध्ये हानिकारक रसायनांचा वापर हा सर्रास केला जातो। त्यामुळे होतं काय, तर त्वचेवर ॲलर्जी, पुरळ, दीर्घकाळ टिकणारे इन्फेक्शन्स आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये कर्करोगासारखे आजार सुद्धा होऊ शकतात। सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन आणि विक्री औषध व सौंदर्य प्रसाधनं अधिनियम 1940 म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार करणं बंधनकारक आहे। या कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते। मग आता ग्राहक म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल, तर सगळ्यात आधी लेबल तपासा। कोणताही सौंदर्य पदार्थ खरेदी करताना त्याचं लेबल हे काळजीपूर्वक वाचा। त्यावर उत्पादकाचं नाव, पत्ता, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन आणि एक्सपायरी डेट सुद्धा स्पष्टपणे नमूद केली आहे का हे तपासा। यानंतर 2 आठवड्यात गोरे व्हा, रातोरात सुरकुत्या गायब अशा चमत्कारी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आंधळेपणाने अजिबात विश्वास ठेवू नका। नेहमी नामांकित दुकानं असतील किंवा अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनच उत्पादनं खरेदी करा। तुम्हाला जर एखाद्या उत्पादनावर संशय आल्यास तात्काळ अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएकडे तक्रार करा। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे, कारण प्रश्न तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।